पण जसा कसा गेलाय एकदम चुम्मा गेलाय हा वर्ष. टचवूड भाई बाप्पा सॉरी नजर नका कोणाची. तर हॅलो गाईज, मी आहे मानसी आणि वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप ट्रक भरून शुभेच्छा. शाळेत असताना समजायचं की आता हळूहळू वर्ष चाललंय, कारण आता युनिट टेस्ट आली, मग सेमेस्टर आलं, मग परत युनिट टेस्ट, मग परत सुट्ट्या वगैरे वगैरे. तर समजायचं पूर्ण वर्ष हळूहळू चाललंय. पण आता कॉलेज आणि कॉलेज नंतर तर समजतच नाही की पूर्ण वर्ष कसा गेला. पण जसा कसा गेलाय एकदम चुम्मा गेलाय हा वर्ष. टचवूड भाई बाप्पा सॉरी नजर नका कोणाचीच. सो 2025 हा एकदम चुम्मा आणि कमाल वर्ष होता. तुम्ही बघितलं असेल मी किती फिरली आहे, मी किती काम केलंय आणि आपण एकत्र किती फॉलोअर्स कमावले आहेत, प्लस आपण एकत्र खूप सबस्क्रायबर्स पण कमावले आहेत. प्लीज जाऊन सबस्क्राईब करा, ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ ह्यासाठी आहे की आपण 2025 मध्ये जे काही आपल्याला ब्लेसिंग्स आणि अचीवमेंट्स मिळालेत आणि ते आपल्या विजन बोर्डवरती होते हे आपण एकदा क्रॉस चेक करूया. हा माझा 2025चा विजन बोर्ड आहे आणि मी खरं सांगू तर हा ना मी 2025 चालू झाल्याच्या 1-2 दिवसानंतर बनवला होता. आणि तेव्हा ना विजन बोर्ड असं खूप ट्रेंडिंग होतं. तर एक असतं ना फिट इन व्हायचंय टाइप्स, पण मी कुठे पोस्ट नव्हतं केलं आणि मी त्या दिवसात ना खूप जास्त लो फील करत होती. मला आठवत होतं की नवीन वर्ष होतं, म्हणजे असं काही रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे नव्हते. मी इन जनरलच थोडी क्रॅकपॉट आहे म्हणून मला थोडंसं ते लो फील होत होतं. तर स्वतःला चेअरअप करायसाठी मला असं वाटलं की जर मी एक मोठा कार्डबोर्ड घेतला, मी ChatGPT आणि वेगवेगळे असे कॅनवावरून इमेजेस एडिट केले, ते कापून असे चिटकवले तर मला खूप छान वाटेल. पण मला तेव्हा वाटलं नव्हतं की हे जे मी कापाकापीचं काम करेन ते माझी पुढच्या वर्षाची म्हणजे 2025ची लाईफ असणार आहे. आणि इट वॉज माय लाईफ. तर एक आपण बघूया कसं काय. पहिलं मी टाकलं होतं की मला 10चा CGPA हवाय, पॉइंटर हवाय. आणि फ्लेक्स नाही म्हणणार, पण मी 3ही वर्ष जरा टॉपर होते कॉलेजमध्ये, त्यामुळे मला हवं होतं की मला हा 10चा आकडा बघायचा होता. एकदा मी बघून झाले होते माझ्या रिपोर्ट कार्डवरती, मला परत तो हवा होता म्हणून मी हे लालच बुरीवाला हे करून टाकलं होतं. 9.86चा CGPA आलाय मला, SGPA CGPA जे काय असतं ते. पण नॉट क्लोज बट क्लोज. आणि परत मग ह्या वर्षी पण मी टॉपर आहे कॉलेजची. कॉलेजने मला अजून एक्नॉलेजमेंट दिली नाहीये तशी, पण ठीक आहे. पण हो म्हणजे मला समाधान आहे की कुठेतरी हे मी थोडं का होईना अचीव केलंय. हेल्दी फूडचा जरा लांब पत्ता नाहीये, पण मी घरातलाच जेवतेय. मी जाते बाहेर. भाई एक नवीन अचीवमेंट समजली मला. असं रिअलाइज झालं की ह्या वर्षात मी एवढं बाहेरचं खाल्लंय, आजपर्यंत मी कधीच एवढं बाहेरचं खाल्लं नव्हतं. त्याच्यासाठी माझे खिसे पण खाली झालेत, मी गरीब पण झाली आहे, पण मी खाल्लं. पण असं नाहीये की मी हेल्दी नाही खाल्लंय, मी हेल्दी खाते. मी तुम्हाला सांगू, मी रोज सकाळी उठून पहिले बीटरूटचा ज्यूस पिते. बीटरूटचा ज्यूस पिऊन झाल्यानंतर पप्पा मला नाश्ता बनवून देतात, तर मी नाश्ता खाते. आजकाल ना ह्या वर्षी मला चहा प्यायची जरा जास्त सवय लागली आहे, सो मग मी चहा पिते. चहा कॉफी, कधी कॉफी, नाही तर मोस्टली चहाच पिते. पण मी कॉफी पगलू आहे, ठीक आहे. मी चहा पिते पण मी कॉफी पगलू आहे, पण मी चहा पण पिऊ शकते. सॉरी, थोडंसं काम वगैरे म्हणजे एडिट वगैरे शूट वगैरे करताना काही खाल्लं पिल्लं नाही. फ्रुट्स मोस्टली. कधी पप्पा मम्मी बघून असता मला एकदम मारणार आहेत की तू कधी फ्रूट खाते बाई, कधी फ्रूट खाते, स्वतःच्या हाताने तर कधी नाही खात. हा, तर मला आई किंवा मम्मी पप्पापैकी कोणतरी असं कापून सोलून विलून देतं, मग मी खाते. पण मी खाते. सांगायचं तात्पर्य हेच की मी खाते. मग जेवते वगैरे आणि संध्याकाळी जर असं वाटलंच की जरा पाणीपुरी खाऊन येऊया, थोडीशी कोल्ड कॉफी पिऊया, फ्राईज वगैरे खाऊया, तर ते खाते. बस. अदर दॅन दॅट जाऊ दे, ठीक आहे. मी कितीही असं सारव करायचा प्रयत्न केला तरी मी बाहेरचं खूप खाल्लंय ह्या वर्षी, पण ठीक आहे यार. 2025 इज माय इयर असं मी एकदम स्वतःला बूस्ट करायला टाकलं होतं. आणि इट वॉज ॲक्च्युली माय इयर, आर इयर ॲक्च्युली. माय नाही, मला असं ट्रिप घ्यायची होती. सोलो ट्रिप ॲज सच मी नाही घेतले, कारण माझ्यातला भित्रा माणूस अजून तिथेच आहे, गेला नाही अजून कुठेच. पण आय एम मॅनिफेस्टिंग अ सोलो ट्रिप 2026 मध्ये. ओ माय गॉड, कायच एकदम म्हणजे मला ना एकटं फिरायची जाम भीती वाटते भाई. पण तरी पण मी हे मॅनिफेस्ट करतेय की मला फिरायचं आहे एकटीला. पण असो, हे मी एकटी जरी नसले फिरले तरी मी फिरले आहे. ऍक्च्युली ना मी खरं सांगू, मी ना हे मला माहिती होतं की मी जानेवारीमध्ये ट्रिपला जाणार आहे. मी म्हणून मुद्दाम टाकलं होतं की मला थोडं बरं वाटेल की मी तर फिरणार तर आहेच. तर जयपूर आणि रणथंबोरला गेलो होतो आम्ही कॉलेजमधून. ते तुम्हाला समजलंच असेल माझ्या इंस्टाग्राम रील्स बघून. नसतील बघितलं तर जाऊन बघा.
आणि मग त्यानंतर मी गावी गेले. दरवर्षीप्रमाणे ती माझी ठरलेली ट्रिप असते. नंतर मी अलिबागला, ह्यावर्षी 2 वेळा मी अलिबागला गेले. मी भीमाशंकरला जाऊन आले पण दर्शन नाही झालं, तर मला परत जायचं आहे. त्यासाठी जरा मी काहीतरी विचार करते, एकदम प्लॉटिंग. मग कुठे गेले होते मी ह्यावर्षी? एवढंच, जास्त नाही फिरले, आसपासच फिरले, पण आजपर्यंत एवढी कधीच नव्हते फिरले एवढी फिरले. तर मग अचीवमेंट. ग्लोईंग स्किन केअरचा पण माहिती नव्हतं मला आणि मी स्किन केअर करायला लागले. मी आता रोज रेग्युलरली स्किन केअर करते. स्किन केअर काय, तर मग फक्त मॉइश्चरायझर लावते मी आणि रात्री ते झोपताना सिरम, कारण ते थोडे छोटे डाग नको राहायला फेसवर म्हणून, आणि लिप बाम वगैरे वापरते आणि सनस्क्रीन. त्याच्याहून जास्त काहीच नाही होत माझ्याने. आणि ते बाहेर मशीनचा आवाज आला जरा. तर हा जिमचा पिक्चर मी लावला होता. आज जाईन उद्या जाईन असं करत करत 12 महिने निघून गेले 2025ची. पण ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, त्या दिवशी माझा जिमचा पहिला दिवस आहे. आय एम बेटिंग यू ऑन दिस. खरंच जाते मी जिमला, ठीक आहे. सो आमचं असं होतं की मला आणि मामांना आम्हाला ज्योतिर्लिंग फिरायचं होतं आणि आम्ही वर्षाच्या सुरुवातीलाच ऍक्च्युली 2024मध्येच डिसाईड केलं होतं की आपण जाऊया. पण पूर्ण वर्षभर मामांसोबत तर योग आलाच नाही. मामा, जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर प्लीज आपण ह्या वर्षी जाऊया. पण मी नकळतपणे भीमाशंकरला जाऊन आले. आणि ते कसं झालं होतं माहिती आहे, माझी एक फ्रेंड आहे, तिचा मला फोन आला. ती म्हणाली की ह्या संडेला आपण, हे ना 7 का 6 नोव्हेंबरला तिचा फोन आला होता आणि ती मला म्हणाली की आपण 8 नोव्हेंबरला चाललोय भीमाशंकरला, ट्रिप आहे, येतेस का? अँड मी बाहेर होते तेव्हा, तर मी खूप कन्फ्युज होते की मी ह्याच्यात भीमाशंकर टाकलंय की त्र्यंबकेश्वर टाकलंय. मी खूप जास्त कन्फ्युज होते. पण मी तिला बोलले की हा मी येते, नो डाऊट्स ओनली, मी येते. मी घरी आली आणि मी त्याच विचारात घरी आली की भीमाशंकर त्र्यंबकेश्वर नक्की काय टाकलंय मी विजन बोर्डवरती. मी आली, मी बसली आणि मी फक्त साईडला बघितलं विजन बोर्ड करे, तेव्हा ते इथे होतं आणि भीमाशंकर. आणि माझ्या असा अंगावर चरकन काटा आला की कसं काय, म्हणजे हे कसं काय. तर पण मी भीमाशंकरला जाऊन आले. पण मी ज्या दिवशी गेले होते ना, रविवार होता, त्यामुळे खूप 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 प्रचंड गर्दी होती, म्हणून दर्शन नाही झालं. तर दिस इज अ साईन की मला हे परत जायचंय तिथे आणि प्रॉपर दर्शन घेऊन परत यायचंय. 2026 वी आर गोइंग टू भीमाशंकर अँड ऑल अदर ज्योतिर्लिंग्स. ठीक आहे, आपण करूया. मला ह्या वर्षी असं होतं की मला प्रोफेशनली ब्रँड किंवा पेज किंवा कोणासाठी मॉडेल म्हणून, प्रोफेशनली मॉडेल म्हणून शूट करायचं होतं आणि ते समवेअर एप्रिल मध्ये झालं. मी एका ज्वेलरी ब्रँडसाठी शूट केलं. त्याचं कॉन्टेंट मी जास्त टाकलंच, मी काहीच नाही टाकलंय त्याबद्दल आणि मी टाकणार पण नाहीये, कारण ते थोडंसं टी आहे वेगळी ती, पण मी नाही टाकणार आहे. पण मी केलं. ते नकळतपणे ऑफर झालं होतं मला आणि म्हटलं की हा आपण करूयात आणि तेही झालं. गॅजेट्स टाकलेत मी इकडे खूप सारे. मी ह्या वर्षी 2 ट्रायपॉड्स घेतले. त्यातला माझा पहिला ट्रायपॉड तुटला. कुठे तुटला माहितीये, मी स्कायवॅकसाठी रील शूट करत होती अंधेरी की वेस्टर्न एक्सप्रेसच्या मेट्रो स्टेशनवरती आणि तिथे असा ट्रायपॉड काढताना का बंद करताना एकदम रागात तुटला तो. आणि मग आता मी परत एक ट्रायपॉड घेतला त्यानंतर, जो मस्त आहे माझा, जो आता मी वापरतेय तो. आणि मला बर्थडे गिफ्ट म्हणून एक ट्रायपॉड आलाय, तो तर चुम्माच आहे, एकदमच चुम्मा आहे. आणि हे जे कोण मागे ठोकाठोकी करतायत ना, प्लीज नका करू. आणि मी जो खोटा माईक वापरते माझ्या हातात एम करायला, तो मी वापरत नाही, तो फक्त मी असं हातात धरायला प्रॉप म्हणून वापरते. तर मला ऍक्च्युली माईक घ्यायचा होता चांगला, माझ्या बर्थडेला घ्यायचा होता, पण माझं बजेटच संपलं. त्यामुळे मग आता 2026ला पहिल्याच महिन्यात आपण माईक एक मॅनिफेस्ट करूया. रिंग लाईट तर माझ्याकडे आहे, मला तरी पण एक चांगलीवाली लाईट घ्यायची आहे, ती पण आपण मॅनिफेस्ट करूया. मी वाचतेय सध्या, म्हणजे खूप प्रोसेस स्लो आहे वाचायची, पण मी वाचतेय. इज दॅट इम्पॉर्टंट, दॅट इज इम्पॉर्टंट शब्द चुकले. मग मी इथे अफर्मेशन्स टाकले होते की बी द एनर्जी यू वॉन्ट टू अट्रॅक्ट. आणि आय एक्सेप्ट इट ऑन द नेक्स्ट लेवल की तुम्हाला जो माणूस आवडतो किंवा तुम्हाला जसं वागवलेलं आवडतं, तर जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मला कुठेतरी असं वाटतं की जसं तुम्हाला वागवलेलं आवडतं
तसंच लोकांना वागवा. जर तुम्ही एखादी गोष्ट सहन करू शकता, फॉर एक्झाम्पल मस्करी सहन करू शकता, तरच ती मस्करी समोरच्यासोबत करा. जर तुम्ही नाही सहन करू शकत तर मग तुम्ही नका समोरच्यासोबत मस्करी करू. ज्ञान पेलिंग सेशन तर नाही वाटत आहे ना तुम्हाला? हा नाहीये. हा नेक्स्ट इज, मी असं टाकलं होतं, आय एम अ कॉन्टेंट क्रिएशन मशीन ऑलवेज ब्रिमिंग विथ आयडियाज. मग तिथे मला पुढे खाली लिहायला पण पाहिजे होतं की आय एम ऑल्सो एन एक्झिक्युशन मशीन ऑलवेज एक्झिक्युटिंग आयडियाज, बिकॉज आय ओनली ब्रिम आयडियाज. एक्झिक्युशन पर्यंत तर ते विसरून जाते मी. बट हा, दॅट इज इट. मग होतं, यू हॅव टू फिगर आउट मास्टर्स, करिअर, लाईफ, जॉब. आणि ते अजून मी फिगर आउट करते. म्हणजे मी त्या थॉट्सना सध्या ब्रेक मारलाय की सध्या जे आपल्यासोबत चालू आहे ते करूया, नंतरचं नंतर बघू. हे जर्नलिंग मी सध्या ना फक्त माझे कॉन्टेंट आयडियाज आणि स्क्रिप्ट वगैरे लिहिते. अदर देन दॅट मी लाईफबद्दल इन जनरल जर्नलिंग नाही करत. ते मला करायचं आहे ॲक्च्युली. आणि ह्याच व्हिडिओपासून आपण सुरू करतोय ते. स्टार्ट युअर ओन यूट्यूब. ओ माय गॉड, लुक हिअर वी आर. हे फेक रिॲक्शन होती, पण खरंच स्टार्ट युअर यूट्यूब. आणि मी ठरवलं होतं की मला ह्यावर्षी करायचंच आहे, लिटरली करायचंच आहे. कधी ते मला नव्हतं माहिती. मी फक्त असं होतं की मी थांबली. आणि कुठेतरी ना मिड ऑक्टोबरमध्ये मला हिट झालं की भाई तेरा तो बड्डे आ रहा है. मग मला असं झालं की जर आता बड्डे येतोच आहे आणि माझे ना फ्रेंड्स आहेत काही, ठीक आहे, तर माझ्या फ्रेंड्सनी ना लास्ट टाइम 12 days सेलिब्रेट केले होते माझे बर्थडेच्या आधीचे दिवस. तर मग त्याच्यामुळे मला थोडंसं हिट झालं की इफ दे कॅन वाय कांट आय. म्हणून मी स्वतःच्या बर्थडेचे 12 दिवस सेलिब्रेट केले, आधीचे 11-12 दिवस. आणि मी विचार केला की मी 12 गोष्टी करणार ज्या मी आयुष्यात कधीच नाही केल्यात. त्या 12 गोष्टी मी केल्या. वेगवेगळं काय केलं. मी मम्मी पप्पांना बाहेर घेऊन गेले, मी ऑफिस कॅफेमध्ये जाऊन काम केलं, म्हणजे काम नाही केलं, वर्क फ्रॉम कॅफे केलं. आणि मग मी परत भीमाशंकरला वगैरे जाऊन आले. मी क्ले मोल्डिंग ट्राय केलं. असे खूप वेगळ्या गोष्टी मी ट्राय केल्या. आणि त्यातून मी ठरवलं होतं, म्हणजे असं जसं ते मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट ठरवतात ना, एकदम डिजिटल, एकदम असं प्लॅनिंग प्लॉटिंग करून, तसं मी ठरवलेलं की मी 12 गोष्टी करणार आणि 12वी गोष्ट ही आपला यूट्यूब चॅनल असणार. आणि आपण सक्सेसफुली कन्सिस्टंट राहिलो 12 दिवस आणि 12व्या दिवशी आपण यूट्यूब सुरू केलं. आणि दॅट इज इट गाईज, यूट्यूब आपला. ठीक आहे. नेक्स्ट होता की मला इंटर्नशिप करायची होती. मी या वर्षाच्या सुरुवातीला पण इंटर्नशिप करत होते आणि वर्ष संपायच्या 1 महिना आधी पण मी इंटर्नशिप करत होते. सो मी इंटर्नशिप पण केली. ॲक्च्युली मला इंटर्नशिप करायचं कारण असं होतं की मला फिगर आउट करायचं होतं की मला कॉन्टेंट क्रिएशन पूर्णपणे करायचं आहे की मला हे सगळं बंद करून ते करायचं आहे. पण मला रिअलाईज झालं की मला सध्या तरी हेच करायचं आहे. तर इंटर्नशिप को चाचा बाय बाय बोल दिया मैंने. PR बॉक्सेस, मी खरं सांगू तर मला ना एवढे PR बॉक्सेस नाही आहेत, म्हणजे असं ढिगांबर नाही आहेत, थोडे छोटे येतात. आणि मोस्टली ज्वेलरी वगैरे किंवा स्किन केअरवाले प्रोडक्ट्स वगैरे येतात. बट परत 2026मध्ये मी खूप अजून मोठे PR बॉक्सेस, म्हणजे एवढा मोठा PR बॉक्स एक जो असतो ना, एक बॉक्स एवढा मोठा PR मी असा मॅनिफेस्ट करते. आपण हे आपल्या 2026च्या विजन बोर्डमध्ये टाकूया. आणि काय उरलं, आणि 20K फॉलोअर्स चं टार्गेट होतं. तेव्हा जेव्हा मी हे बनवलं होतं, आय थिंक तेव्हा मला लक्षात नाही, मला तो स्क्रीनशॉट चेक करावा लागेल की मी हे एडिट जेव्हा केलं होतं तेव्हा किती होते. जेवढे पण होते, मी माझ्या एका फ्रेंडला सांगितलं होतं की मला 20K फॉलोअर्स पाहिजेत. आणि लिटरली मला ते हसलेला, म्हणजे दॅट इज द ओनली फ्रेंड हू सपोर्टेड मी, ठीक आहे, थ्रू आउट. बट तो माझ्यावरती हसलेला की हे काय 20,000 20,000, ज्या दिवशी होणार ना 20,000 मी तुला पार्टी देणार. किधर हो तुम? हो गए 20 भी हो गए, 25 भी हो गए, जाऊ दे, क्या एक पार्टी के लिए क्या मरने का. बट असं म्हणजे जिम सोडला तर बऱ्यापैकी लेवलवरती 80-90% आपण आहोत. तर हा होता आपला 2025चा विजन बोर्ड सुफळ संपूर्ण व्हिडिओ. तर आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.